हे आधुनिक काळात पटत नाही बरं का. देव मांडणाऱ्याला तर मुळीच पटत नाही. तुम्ही एखाद्याला म्हणा ना देव आहात आपण आम्ही कसले देव. पुन्हा म्हणा तुम्ही देव आहात. नाही नाही आम्ही देव नाही. तुम्ही कुत्रे आहात भुंकल्याशिवाय राहणार नाही. वाईट बोललं की प्रतिक्रिया येते, चांगलं बोललं तर स्वीकारतच नाहीत. आपण देव असू शकतो याच्यावर जर तुमचाच विश्वास नाही, कोणतंही बोला ना तुम्ही, कोणत्याही माणसाला वाईट. काही काही माणसं तर एवढे भाग्यवान आहेत, माझ्या नादी लागू नको. नाही कळलं अजून. माझ्यासारखा वाईट माणूस या आयुष्यातली त्याची केलेली उपाधी, त्यांनी मिळवलेलं हे धन आहे. काय माझ्यासारखा वाईट माणूस कोण म्हणतं बोला ना. की मनुष्य जन्माला येऊन आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, आणि हा म्हणतो माझ्यासारखा वाईट माणूस माझ्या नादाला लागू. त्यांनी आव्हान दिले तुम्हाला की माझ्या नादी लागू, तरी तुम्ही लागता, त्याच्यापेक्षा तुम्ही वाईट आहात. लक्षात आलं. संत देव मिळणे ना. दोन गोष्टी तुम्हाला पहिल्यांदा सांगतो. देव न माना न माना हा तुमचा वैयक्तिक विषय आहे. कारण त्याच्या तुमच्यासारख्या थोड्या दिवसासाठी जन्माला आलेल्या माणसांनी जो निर्णय दिलाय देव आहे किंवा नाही, त्याच्यावर देवाचं अस्तित्व आधारित नाही आहे. तुम्ही फार सामान्य आहात. हजारो वर्षापासून माणसं जन्माला आली. आजच्या काळामध्ये मागच्या महिन्यामध्ये पृथ्वीची लोकसंख्या 800 कोटी झाली. किती झाली? सगळेच देवाला मानत नाहीत. स्वतंत्र आहे तुम्ही, लोकशाही आहे, माना न माना. पण एक लक्षात ठेवा, तुमच्या जीवनाचा उद्धार देव करत नाहीत. कोणताही धर्म असू द्या जगातला, तिथं देव उद्धार करत नाही. देव डायरेक्ट तुमच्या जवळ येतो असा धर्मच नाही. आव्हान आहे माझं तुम्हाला. कोणत्याही धर्मामध्ये महापुरुषाला महत्व आहे. लक्षात आलं. कोणत्याही धर्मामध्ये महापुरुषाला महत्व आहे, आणि तो महापुरुष तुम्हाला देवाकडे जातो. कोणताही धर्म असू द्या, ख्रिश्चन धर्म असू द्या, ते सांगतात आमच्या येशूच्या मार्फत या. मुस्लिम धर्म असू द्या, अगोदर पैगंबरना भेटा. नाही कळालं. कुठलाही जगातला कोणताही धर्म असू द्या, ते लोक महापुरुषाला मानतात, आणि हिंदू धर्मातले लोक महापुरुषांना शिव्या देतात, वाईट बोलतात. किती फरक आहे त्यांच्यात आणि आपल्यात. त्यांच्या महापुरुषाला नाव ठेवलं तर मर्डर करतात, आणि आपल्या साधू संताला जर आपण नाव ठेवलं इतर लोक टाळ्या वाजवतात. हे आपली अवलाद आहे. कुठे गेलो आपण. ज्ञान देव देत नाही, ज्ञान संत देतात. आणि संतांच्या मनात येईल त्याला संत बनवतात. शब्दांचे प्रयोग नीट ऐकत जा बरं का. संतांच्या मनात येईल त्याला संत बनवतात. त्याचं कर्म पाहत नाही, त्याचा धर्म पाहत नाही, त्याची लायकी पाहत नाही, त्याचा अधिकार पाहत नाही. त्यांच्या मनात आलं पाहिजे. कोण? वाल्मिक, वाल्या कोळी. नारदाचं मन आलं त्याच्यावर, वाटलं त्याला संत बनवावं, बनवलं. भगवंत आडवे आले का? बोला ना. शब्द लक्षात. भगवंत आडवे आले नाहीत. आणि भगवंत ज्यांना भेटले नामदेव महाराजांना, त्यांना संतांनी स्वीकारलं नाही. नामदेव महाराजांचं बोलतोय, माझ्या नाही बरं का. त्यांचा स्वीकार संतांनी केला. म्हणून आव्हान आहे, देशी तरी पाहे विठाला विठाला. 50 विद्यार्थी आमच्याकडे शिकायला येतात. भगवानकडे होतं 100 विद्यार्थी बरं का. 12वी नंतर खूप चांगले शिकतात, 2-3 PhD झालेत संप्रदाय. पण आम्हाला माहिती असतं, शिकायला पोरं आले ना आमच्या मनात बसतात. कोण पोरगा पुन्हा आहे का संत होण्याच्या लायकीचा आहे, हे गुरुला माहिती असतं. मग जर माहिती असतं तुम्हाला हा पोरगा संत होणार आहे, मग इतर का सांभाळतात? त्याच्या अतिरिक्त इतर का सांभाळतात? हे लागतात लोक. गाव म्हणल्यानंतर सगळा प्रकार असतो. जग म्हणल्यानंतर पामर विषयी जिज्ञास सगळे लागतात. जग चालणार कुठं?
मला एकाने प्रश्न फार सुंदर विचारला, महाराज सगळे जर साधू झाले तर जगाचं कसंच व्हायचं? तुमच्यासारखे आहेत ना झाडलोट करायला, टेक्निकल लोक आहेत ना, देवाला मानत नाही. मला एकाने विचारलं, महाराज आम्ही काही देवाला मानत नाही, तुम्हाला कुणी सांगितलं मानायला? म्हटलं किती सुंदर सेवा करता म्हटलं, तुम्ही या जगताचा शोध घेता, मोबाईल तुम्ही आम्हाला आणून दिला देव न मानता, कॅमेरा आणून दिला, लाईट व्यवस्था तुम्ही, सगळं शोध तुम्ही करताय, आणि देवाने खास साधू संतांच्या व्यवस्थेसाठी तुम्हाला ठेवलंय. आणि तुम्ही जर आमच्यासारखे नादी लागला असता तर शोध कोणी लावायचा? पाहिजे ना लोक. नाही कळालं? ग्रामीण भाषेत सांगतो, एखाद्या श्रीमंताने बंगला बांधला 1 एकर मध्ये, झाडू कोण मारणार? बोला ना. काही 10-5 नोकर लागतील का नाही? राजा आहे 10-5. तसं ही पृथ्वी आहे, याला सांभाळायला 10-5 संसारिक लोक लागतात का नाही? तुकोबर आहेत, ज्ञानोबर म्हणतात आम्ही मालक आहेत, आम्ही देवाचे आहोत, आम्हाला हे काम करण्याची गरज नाही. पण पृथ्वी सांभाळण्याकरता काही नास्तिक लोक लागतात, झाडू मारणारे, संसारातले कष्ट उपसणारे, व्यवस्था लागतात लोक. सगळ्यांनीच राजा झाल्यावर संत झाल्यावर कसं? आता माऊली आहेत, सगळ्या परिसरातल्या लोकांना वारकरी बनवलं, गावात जाऊन भजन केलं. त्या काळामध्ये जेव्हा लाईट नव्हती, त्या काळात जेव्हा लोकांकडे पैसा नव्हता, त्या काळात जेव्हा लोकांकडे अन्न नव्हतं, गावात जाऊन भजन करून सगळ्याला एकत्रित केलं आणि सन्मार्गाला लावलं. केवळ सन्मार्गाला लावलं ना तरी देखील तुम्ही संत होता. हे माऊलीचं आजचं प्रतीक आहे. विठ्ठला विठ्ठला. आणि यांना सांगताच येत नाही. तुम्हाला एक साधं उदाहरण देतो मी. श्रीमंताचं पोरग आहे आणि त्याला एखादं काम करायचं नाही, आईने सांगितलं त्याला आणि बापाने सांगितलं, ऐक जरा. तुमचे पोरं ऐकत नाही, मी श्रीमंताचं सांगतोय. तुमचे पोरं सांभाळत नाही हा पुढचा विषय आहे, पण श्रीमंताचं सांगतो, गाडी बंगला. मग पोराला सांगतात ऐक जरा, पोरगा म्हणतो नाही जमणार, ऐकत नाही. बाप काय करू शकतो? बोला ना. साधू संतांना देवानी सांगितलं की याला सांभाळा, आणि साधू संत म्हणजे नाही सांभाळायचं, काय करणार आहे ते? 10व्या अध्यायामध्ये इतका सुंदर विषय आहे, फार दक्षतेने ऐका तुम्ही बरं का. भगवंत स्वतः म्हणतात, मी आजपर्यंत साधू संतांना काहीही दिलेलं नाही. नीट ऐका बरं का. मी आजपर्यंत साधू संतांना काहीही दिलेलं नाही, त्यांनी त्यांच्या प्रयत्नांनी कमवलेलं आहे. फक्त त्यांचे माझ्यावर उपकार आहेत, माझं नाव समाजामध्ये घेतात. ही सगळी विठ्ठलाची कृपा, ही सगळी देवाची. पण कष्ट सगळेच सगळं संतांनी केलेलं आहे, फक्त मला मोठेपण देतात म्हणून मी त्यांची सेवा करतो. विठ्ठला विठ्ठला. मी त्यांची सेवा करतो, आणि म्हणून ते जे जे इच्छा करतात ते मी सोन्याचा करून पुढे ठेवतो. काय ज्ञानोबांचे एक एक शब्द इतके गोड आहेत. तो जो जो खेळ दावी, तो सोन्याचा करून ठेवे. जाता जाता मी तुम्हाला, मला आजचा समा फार आवडलेला आहे म्हणून बोलतो. मला सांगा, मुंबईमध्ये एवढे लोक जमतील का? बोला ना. पुण्यामध्ये, नाशिकमध्ये नाही जमणार. आणि जमले तर उद्या परवा दिवशी दान आहे ना, दान मागायला येणारी लोक पण आहेत. मग ते बोलवतात पैसे देऊन म्हणा, कशाने म्हणा, त्यांच्या सवयीप्रमाणे. एवढे लोक जमत नाहीत, आणि ग्रामीण भागात जमतात. फरक काय या दोघांमध्ये? एक डोक्याने काम करतो शिकलेला माणूस, आणि तुम्ही लोक हृदयाने काम करता. एक मेंदू वापरतो, आहे का नाही, तर्कशास्त्र ज्याला म्हणतो आपण. हे असंच पाहिजे, लाईफस्टाईल अशीच पाहिजे, ब्रँड हाच पाहिजेत, हे जगणं पाहिजे. मेंदू आहेत, वैतागतो तो. आणि असे वैतागले लोक जेव्हा आम्हाला पाहतात ना, आमच्यावर फार राग होतात. हे काय महाराजाचं वागणं आहे का? म्हणजे त्यांनी वागावं, आणि एखादा महाराज जर मस्त वागायला लागला त्यांना राग येतो.
संतांच्या सुखावर जळतात, संतांच्या आनंदावर जळतात. अजूनही मी तुम्हाला बोलतो, तुकोबराय आपल्या स्थितीमध्ये आहेत, ज्ञानोबराय आपल्या स्थितीमध्ये आहेत, ज्ञानेश्वरी यांच्यावर माणसाने बोलूच नाही, शहाण्या माणसाने. आणि शिकलेल्या माणसाने नक्की बोलावं, पण एखाद्या ओवीचा अर्थ सांगावा. एखादी ज्ञानोबरायांचे 4 ग्रंथ आहेत प्रसिद्ध, अभंग सोडून देतोय मी, अनुभवामृत आहे, 65 आहेत, ज्ञानेश्वरी आहेत, बघा हरिपाठ वगैरे आहेत. एखादा ग्रंथ, तुम्ही बुद्धिमान आहात ना, मी एक अभंग सांगा ना आम्हाला. तुमची जी परीक्षा आहे बुद्धीची ती इथे जिरवा, भिंतीला धडकू नका, रेड्याच्या मागे लागू नका. विठाला विठाला. नाही कळालं. कोणताही बुद्धिमान माणूस रेड्याच्या मागे नाही लागत. आणि मी बुद्धिमान नाही असे असणारे लोक रेड्याच्या मागे लागतात. जर तुम्ही बुद्धिमान आहात, वक्तृत्व तुमच्याकडे आहे, ज्ञान तुमच्याकडे आहेत, एक ओवी सोडवून दाखवा, एक ओवी, एक अभंग. आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो, 400 वर्षापूर्वी कुठलंच ज्ञानाचं साधन नसताना, कुठलंच ज्ञानाचं साधन नसताना गाथा जन्माला येतो, हृदयातून जन्माला येतो. म्हणून तुम्ही बसलेले हृदयवान आहात, बुद्धिमान नाहीत. आणि बुद्धिमान भिंतीला धडक, कशाला धडकतील. मी परवाच्या कीर्तनामध्ये बोललो, मला एक जण म्हटला होता तो जाणून, महाराज आमचे साधू ना लय कठीण. म्हटलं काय कठीण आहेत? काय नाही, असं मूठ मारले की समोरचा माणूस मरतो. हे साधूचे काम आहेत का मारायचे? तरण्यासाठी साधू असावा का मारण्यासाठी? आणि हे येड्याला भूषण. आमचे काही काही चमत्कारावर विश्वास ठेवतात. मी अनेक वेळा या गोष्टी बोलले. चमत्कार सगळे बंद करा, शिल्लक राहील गाथा आणि ज्ञानेश्वरी. सगळे चमत्कार बंद करा, भिंती सहित बंद करा. अहो या काळामध्ये ओवीचे अर्थ लागत नाही, अभंगाचे अर्थ लागत नाहीत. 40-40 वर्ष कीर्तन करून नीट अर्थ लागत नाहीत. हे तमाशा ऐकून यांना अर्थ लागेल का? मी बुद्धिवादी बोलतोय बरं का, चमत्कार नाही बोलत. अभंगाचे अर्थ लावा आणि मग तुम्ही संतावर टीका करा, तुम्हाला आम्ही बहादर समजू. न्यायशास्त्रामध्ये खूप सुंदर ओवी, खूप सुंदर वर्णन आहेत, दिधीतिकार सांगतायत. मी ग्रंथ लिहिलेला आहे आणि शेवटला एक वाक्य टाकलेले आहे, दुष्यो माझ्या वाणीवर तुम्ही दूषण द्या, पण परम निपुणम विभाव्य. माझा आशय तुम्हाला समजला पाहिजेत. काय सांगतात बघा, आशय शब्द नाही, अर्थ नाही, आशय तुम्हाला समजला पाहिजे. परमम निपुणम विभाव्य. जर माझा आशय कळाला आणि दोष काढला, त्याला दोष काढला असं म्हणता येत नाही. न्यायशास्त्र किती मराठी समजते बघा तुम्ही. परमम निपुणम विभाव्य भावावबोध विहितम न दुनोती दोषाः. भाव जाणून जर तुम्ही दोष काढला, त्याला दोष काढणं म्हणत नाहीत. विठ्ठला विठ्ठला.